बघा असं आहे, मला असं वाटतं की ज्याप्रमाणे अविनाशजींच्या पक्षाचं विधानसभे आणि आता नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत सुपडा साफ झाला आणि आता 22 जागेवर त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. होऊ द्या, म्हणजे आम्हाला एक काही जागेवर फरक ते पडत चूक नाही. करतील, आम्ही उमेदवारी निष्ठावंत देताना आहोत. 2 जागेवर तुमच्यासारखे करतील. बिकाऊ नाही तब्बल 22 जागेवर तुमच्यासारखे 22 जागेवर पैसे कसं देऊन कोणी विकत चूक करू घेत नाही आम्ही लोक. शकता? मग तर माझा आरोप आहे की तुमचा पक्षच मॅनेज झालेला आहे. तुमच्या अहो, पक्षात पैसे विकला दिले गेलेला असा 5-5 माझा कोटी आरोप रुपये आहे. दिले तर 5-5 तुम्ही कोटी. मला असं वाटतं की तुमच्या प्रदेश अध्यक्षांनी 5-5 कोटी रुपये दिले. 5-5 कोटी रुपये एवढे पैसे तुमच्याकडनं येतात कुठे, ह्याचं पहिलं उत्तर द्या आम्हाला. परिणयजी, हा, हा पण मेल आहे. एक मुद्दा ह्याच्यामध्ये आम्ही महत्वाचा निवडणूक असा आयोगाला आहे की पहिले अविनाशजी पहिले असा आहे की तुम्ही तुमची बिनबिडावचे आरोप तुम्ही करतात आहे. कुठेही पुरावा तुमच्याकडे नाही. कोणत्याला पैसे दिले, काय दिले, तुमचेच मी कार्यकर्त्यांनी. proof देईन. तुम्ही म्हणता विड्रॉ केलेला आहे. मग त्यांनी जर विड्रॉ केलेला आहे आणि मग इतर पक्षाच्या लोकांनी विड्रॉ केला, तिथे तो उमेदवार ताकदीचा असणार, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ताकदीचा असणार आणि म्हणून कोणी त्याच्या विरोधात लढायला तयार नसेल म्हणून सगळ्यांनी विड्रॉ केला किंवा त्याचं त्या भागात काम चांगलं असणार, त्याला समर्थन केलं असणार तुम्ही जाम लोकांनी. ताकदीचे याला आहे. मान्यता काय नाही देत तुम्ही? अहो तुम्ही एवढ्या ताकदीचे आहात की तुम्हाला पैसे लागतात निवडणुका अरे लढायला. आमची एवढ्या आमची ताकदीचे ताकद आहात. दिसली ना विधानसभेमध्ये. विदाऊट पैसे निवडणूक लढूच शकत नाही, कारण आमची तुम्ही कधी निवडून- आमची ताकद अहो, तुम्हाला कसले विधानसभेमध्ये पैसे आणि मशीन नगर मॅनेज परिषद करून दिसली. तुम्ही लढणारी किती निवडून लोक. झाले तुमचे? अहो याच्या 2014च्या आधी तुमची परिस्थिती काय होती पहा नीट. तुम्ही तुम्ही पैसे दिल्याशिवाय निवडूनच येऊ शकत नाही.